जय सद्गुरू. आपला आजचा टॉपिक आहे रांगेतील स्थान. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये रांगेतील स्थानावरती कंपल्सरी एक तरी क्वेश्चन हा असतोच. कुठ प्रश्न म्हणजे गुंतागुंतीचे प्रश्न, त्यामध्ये हे रांगेतील स्थान येतात. हे प्रश्न अचूक सोडवता येण्यासाठी काही गोष्टी माहीत असणं गरजेचे आहे. अशाच प्रकारचे प्रश्न सोडवताना कच्चे काम करूनच उत्तर काढावे. आता रांगेतील स्थान यावरती विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये सर्वप्रथम आधी रांगेचे प्रकार समजून घेऊयात. रांगेचे एकूण 3 प्रकार असतात ज्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. उभी रांग, गोल किंवा चौकोनी रांग किंवा तिसरा प्रकार आहे आडवी रांग. यानंतर बघूया पहिला प्रकार रांगेतील स्थान. आपण उदाहरणावरून समजून घेऊया की कशा पद्धतीने गणित सोडवायची. पहिला प्रश्न आहे, एका रांगेत 15 मुले उभी आहेत, तर त्या रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या सूरजचा क्रमांक कितवा असं विचारलं आहे. तर विचारलंय काय तुम्हाला, एका रांगेत एकूण मुले किती आहेत ते दिले, मात्र मध्यभागी उभ्या असणाऱ्या मुलाचा क्रमांक विचारलाय. तर मध्यभागी असणारा मुलगा किंवा जे काही विचारलं असेल ते काढायचं असेल, मध्यभागचा क्रमांक काढायचा असेल तर त्यासाठी फॉर्म्युला येतो रांगेतील एकूण मुले अधिक 1 भागिले 2. तर रांगेत एकूण मुले किती दिली आहेत, 15. 15 अधिक 1 भागिले 2. 15 अधिक 1 येतं 16. 16 भागिले 2 केलं तर तुम्हाला उत्तर मिळतं 8. म्हणजेच मध्यभागी असणाऱ्या सूरजचा क्रमांक आहे 8. यानंतर दुसरा प्रकार आहे रांगेतील एकूण मुले. तेही उदाहरणावरून समजून घेऊया. राहुलचा सुरुवातीपासून 16वा क्रमांक आहे. त्याच्या अगोदर 4थ्या स्थानी उमेश उभा आहे. त्याच्या लगत उजवीकडे उभा असलेला समीर रांगेत मध्यभागी उभा आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती. सर्वप्रथम आपण हे सोडवून घेऊया. रांगेत सुरुवातीपासून 16व्या क्रमांकाला कोण आहे, राहुल. त्याच्यापासून पुढे 4थ्या क्रमांकावर उमेश आहे व त्याच्या उजव्या बाजूला समीर आहे. समीर जो काय आहे तो मध्यभागी उभा आहे. तर रांगेतील एकूण मुले काढण्यासाठी सूत्र आहे मध्यभागचा क्रमांक गुणिले 2 वजा 1. मध्यभागचा क्रमांक म्हणजे समीरचा क्रमांक किती येतोय, राहुलचा जर 16 असेल तर तिथून पाठीमागे 3 नंबरला तो आहे, म्हणजे 15, 14, 13. म्हणजे समीरचा क्रमांक आहे 13. 13 गुणिले 2 वजा 1 उत्तर येतं 13 गुणिले 2 26. त्यातून 1 वजा केलं तर 25. म्हणजे रांगेत एकूण 25 मुले आहेत. यानंतर रांगेतील तिसरा प्रकार आहे सुरुवातीपासून क्रमांक देऊन शेवटून क्रमांक विचारतात. गौरवचा रांगेत सुरुवातीपासून 15वा क्रमांक असून त्याच्या अगोदर 4थ्या स्थानी समीर उभा असून तो रांगेत मध्यभागी उभा आहे, तर गौरवचा रांगेत पाठीमागून क्रमांक कितवा. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आपण कच्ची आकृती काढून घेऊ. लाईनवरती शेवटच्या क्रमांकावर कोण उभा आहे, गौरव. त्याचा क्रमांक आहे 15वा. त्याच्या अगोदर 4थ्या क्रमांकावर समीर आहे, म्हणजेच 15 पासून पुढे 4था क्रमांक येतो 11. म्हणजे समीरचा क्रमांक आला 11. तो रांगेत मध्यभागी उभा आहे, म्हणजे समीर कितव्या क्रमांकावर उभा आहे, 11व्या, व तो मध्यभागी उभा आहे. तर विचारला आहे त्यांनी गौरवचा रांगेत पाठीमागून क्रमांक कितवा. आता तुम्हाला रांगेत एकूण मुले दिली आहेत का, नाही दिलेली. म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला रांगेतील एकूण मुले काढली पाहिजेत, कारण शेवटून क्रमांक विचारल्यास सूत्र येते एकूण मुले वजा सुरुवातीचा क्रमांक अधिक 1. आता इथे तुम्हाला एकूण मुलेच माहिती नाहीयेत, मग एकूण मुले काढण्यासाठी आपण मगाशी बघितलेलं ते सूत्र होतं मध्यभागचा क्रमांक गुणिले 2 वजा 1. म्हणजेच 11 गुणिले 2 वजा 1. 11 गुणिले 2 येतं 22. त्यातून 1 वजा केलं तर येतं 21. म्हणजे एकूण मुलं या लाईनमध्ये आहेत 21. मग हे सूत्र वापरून एकूण मुले वजा सुरुवातीचा क्रमांक अधिक 1 या सूत्रावरून आपण गौरवचा शेवटून क्रमांक कितवा आहे हे काढूयात. 21 वजा 15 अधिक 1 केल्यानंतर 21 वजा 15चं उत्तर येतं 6 अधिक 1 7. म्हणजे गौरवचा मागून शेवटून क्रमांक येतो 7. यानंतर 4था प्रकार आहे चौरसाकृती रांगेतील एकूण मुले किती. एका सभागृहात चौरसाकृती खुर्च्या मांडून त्यावर काही व्यक्ती बसल्या आहेत. त्यामध्ये गणेश हा मध्यभागी आहे,
प्रश्न वाचत वाचतच तुम्ही कच्ची आकृती काढायला चालू केलं तर यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि अशा काढलेल्या कच्च्या आकृतीवरून तुम्हाला गणित सोडवणं सोपं जाईल. दिशेवरचे प्रश्न असू देत, रांगेतील स्थानवरचे प्रश्न असू देत, तुम्हाला या पद्धतीने सोडवायचे आहेत. त्याच्या उजवीकडे 12 व डावीकडे 12 व्यक्ती बसलेल्या आहेत, तर रांगेत एकूण व्यक्ती किती? ही कच्ची डायग्राम काढली. त्यांनी काय सांगितलं, चौरसाकृती सभागृह आहे. मध्यभागी बरोबर मध्ये कोण आहे? गणेश आहे. त्याच्या उजवीकडे 12 आहेत, डावीकडे 12 आहेत, म्हणजेच अर्थातच त्याच्या पुढेही 12 असतील आणि मागे देखील 12च मुले असतील. ज्यावेळेस चौरसाकृती रांगेतील एकूण मुले विचारतात त्यावेळेस सूत्र येतं एकूण मुले बरोबर रांगेतील एकूण मुले, म्हणजेच 12 अधिक गणेश मध्ये आहे, गणेश प्लस 12, 12 होतं 24 आणि स्वतः गणेश धरून एकूण मुले होतात 25 व एका रांगेतील मिळालेल्या संख्येचा ज्यावेळेस तुम्ही वर्ग करता त्यावेळेस तुम्हाला त्या सभागृहात किंवा त्या चौरसाकृती रांगेत असलेली एकूण मुले मिळतात. कारण चौरसाकृती लांबीमध्ये उभ्या आडव्या रेषेमध्ये समानच मुले असतात. 25चा वर्ग येतो 625, म्हणजे त्या सभागृहात एकूण रांगेत मुले आहेत 625. तुम्हाला सरावासाठी प्रश्न, एका रांगेत एकूण 23 मुले आहेत तर त्या रांगेत मध्यभागी उभा असलेल्या मुलाचा क्रमांक कितवा? हा प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 2 आहे. रांगेत मध्यभागी सीमा उभी असून तिचा क्रमांक 11 आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती? हे दोन्ही प्रश्न तुमच्यासाठी आहेत. याची उत्तरे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ही ट्रिक तुम्हाला समजली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. Subscribe the channel for our new videos.